शपथ घेणारे, 16व्या वर्षी शपथ घेणारे आणि 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये 360 पेक्षा जास्त किल्ल्यांचे सम्राट होणारे जगामध्ये एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अरे आपले राजे कसे होते ऐका, रयतेच्या मनावर, माणुसकीच्या धनावर आणि शेतकऱ्यांच्या रानावर ज्यांनी निश्चिम प्रेम केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शेतकऱ्यांवरती प्रेम करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ऐका, सैनिकांना सुद्धा सक्त ताकीद दिली होती, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, शेतकऱ्यांवरती प्रेम करणारा राजा महाराज। आणि शिवाजी महाराजांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चातुर्य ज्यांच्यामध्ये एकरूप झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। हो, रामासारखा मर्यादा पुरुषोत्तम आणि कृष्णासारखा चतुर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। म्हणून तरुण मुलांनो विचार जरा उंच ठेवा। विचार कसे पाहिजे? उंच पाहिजे। राम राज्यानंतर आता जर कुठलं राज्य यावं असं वाटत असेल तर ते राज्य म्हणजे शिवशाही। मग शिवशाही म्हणजे नेमकं काय? ऐका, शिवशाहीची व्याख्या काय? छत्रपतींनी या काळ्या मातीला मानलं होतं आई, छत्रपतींनी या काळ्या मातीला मानलं होतं आई, डोळ्याला दिसणारी स्त्री त्यांना वाटत होती ताई, डोळ्याला दिसणारी स्त्री त्यांना वाटत होती ताई, जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही अशी होती छत्रपतींची शिवशाही। म्हणून तरुण मुलं इथं भरपूर आलेले आहेत, तरुण मंडळी, शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला एकच सांगायचंय, संतांच्या विचाराने तुम्हाला मिळेल शांती, वारकरी संप्रदाय तुमच्या जीवनामध्ये घडवून आणेल क्रांती, निर्व्यसनी तरुण मुलं हीच राष्ट्राची खरी संपत्ती आणि हीच तरुण पोरं पुढे टिकवतील शिवरायांची संस्कृती। म्हणून शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीमध्ये सर्वात प्रथम शिवजयंती या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। शिवजयंती म्हणजे नेमकं काय? हो, शिव म्हणजे तत्व आणि जयंती म्हणजे तत्वांचा जन्म। शिव म्हणजे तत्वन, जयंती म्हणजे तत्वांचा जन्म। शिवाजी महाराजांनी जे तत्व आपल्याला सांगितले त्या तत्वांचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना आनंद होईल। महाराज, मी नेहमी सांगतो जयंती जरूर करा, केलीच पाहिजे, आपल्या राजाची जयंती, पण नुसती जयंती साजरी करू नका, त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी करा। नाहीतर मग ते जयंती म्हटल्यानंतर गाडीवर बोर्ड, खिशाला बिल्ले, व्हॉट्सअपला फोटो, डीपीला फोटो, चंद्रकोर, मोठमोठ्या दाड्या, मग ती रॅली आणि मग ते मोठ्याने आडायचं। राज्य तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी, तू काय नुसतं बाटल्या मोकळा करायला आला का? काय नक्की तुझं काम काय बाबा? छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामनामध्ये जिवंत आहेत, पण त्यांच्या विचारांची जयंती जर साजरी करायची असेल तर तुम्हाला एक वाक्य सांगतो, नीट ऐका, जीवनामध्ये परमार्थाची आणि कष्टाची सोडा तुम्ही लाज, धंद्याला चढवा तुम्ही नम्रतेचा साज, आयुष्यात आखा तुम्ही नीतीची बाज, असा संकल्प तुम्ही धर्ममंडपाखाली करा आज, थोड्या दिवसात तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज। नीती पाहिजे, निष्ठा लागते त्याला, आपली निष्ठा नाही महाराज, आपली निष्ठा निष्ठा नाही। निष्ठा कशी असावी ऐका, तुम्हाला सांगतो, एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळाचा लढता लढता हात मोडला, शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला, शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले, मावळा डसाडसा रडू लागला, मावळा डसाडसा रडू लागला, शिवाजी महाराज म्हणाले रडू नको लवकर बरा होशील, मावळा म्हणाला राजे हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही, महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकलो नाही म्हणून रडतोय। याला म्हणतात काय म्हणतात?
निष्ठा निष्ठा पाहिजे महाराज. स्वराज्य फुकट उभं नाही झालं महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं निर्माण केलं फुकट नाही. मावळ्यांची निष्ठा होती ना, आणि निष्ठा असणं फार महत्वाचं आहे. हो, स्वराज्याची निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे चालत नव्हता नकरा 7.5चा. मावळा लढत असताना कधी विचार केला नाही दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. म्हणून निष्ठा असणं फार महत्वाचं आहे. आपली निष्ठा नाही. आपली काय निष्ठा आहे महाराज? मावळ्यांची निष्ठा होती. मावळा कसा होता ऐका. मावळा, मला मावळा सांगतो. राजे, जोपर्यंत बाजिया घोडकिंडीत आहे तोपर्यंत एकही दुश्मन पुढे येणार नाही. राजे म्हणाले, बाजी आपण फक्त 600च आहोत, दुश्मन 2000 आहेत. बाजी प्रभू म्हणाले, राजे त्याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही विशालगडाकडे प्रस्थान करा, तोफेचा आवाज करा. तोफेचा आवाज जर आला तर मी समजून जाईल राजे गडावर सुखरूप पोचले. राजे म्हटले, मी इथून जाणार नाही, मी तुमच्या सोबतच थांबणार. बाजी प्रभू म्हणाले, राजे या महाराष्ट्राच्या मातीला या बाजीची गरज नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे तुम्ही विशालगडाकडे प्रस्थान करा. वाऱ्याच्या वेगाने शिवाजी महाराज विशालगडाकडे प्रस्थान करतात. युद्धाला सुरुवात होते. ढालीला ढाल, तरवारीला तरवारी भिडलेल्या आहेत. रात्रीचा 12चा प्रसंग आहे. पाऊस आहे. दो पाऊस पडतो. विजेचा कडकडाट आहे. युद्धाला सुरुवात झाली. रात्री 2:30 वाजता यमराज घोडकिंडीमध्ये आला. यमराज घोडकिंडीमध्ये आला. पण बाजी प्रभू म्हणाले, अजूनपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानावर पोचलेला नाही. जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही, तूच काय तुझा बाप जरी आला तरी मी तुझ्या सोबत येणार नाही. दो पाऊस पडत होता. युद्धाला सुरुवात झालेली होती. बरोबर 5 वाजता तोफेचा आवाज आला. राजे गडावर सुखरूप पोचले आणि त्यावेळेला बाजी प्रभूने आपला देह ईश्वर स्वरूपात विलीन केला. 2.5 तास यमाला रोखून ठेवण्याची ताकद फक्त या महाराष्ट्राच्या मावळ्यामध्ये आहे. 2.5 तास वेटिंगला ठेवलं. कोणी? बाजी प्रभूने 2.5 तास. साधारण मावळा नव्हता. ज्या वेळेला तोफेचा आवाज आला त्यावेळेला बाजी प्रभूने आपला ईश्वर स्वरूपात देह विलीन केला. याला म्हणतात निष्ठा. काय म्हणतात? निष्ठा. पावन खिंडी मध्ये धावला, पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार, हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार, हातामध्ये घेऊन ढाल आणि याला म्हणतात निष्ठा. काय म्हणतात?
निष्ठा. मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा होती, आपली निष्ठा नाही महाराज. हो, गरीबातला गरीब माणूस सुद्धा शिवाजी महाराजांना सहज भेटत होता त्यावेळेला, सहज सहज. गरीबातला गरीब माणूस शिवाजी महाराजांना जर भेटायला गेला तर त्याला कधीच वाटत नव्हती भीती. मावळे लढायला जात असताना त्यांनी कधीच पाहिली नाही तिथी, अशी होती छत्रपतींची राजनीती महाराज. हो, सहज भेटत होता, सहज. खरं धर्माचं पालन जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, नाही तर फार पूर्वीचा काळ फार अवघड होता. धर्माला चढली होती बुरशी, धर्माला चढली होती बुरशी. राजेंनी त्याच्यावर केली सरशी. राजांची दृष्टी होती दूरदर्शी, म्हणून शिवजयंती साजरी होते दरवर्षी. म्हणून या शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पोरांना एकच सांगतो, कष्ट करा, नीतीने वागा, चांगलं बोला. शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला, खरं कौतुक करावं या गावाचं की शिवजयंती निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. हो, केलंच पाहिजे. आपल्या राजाची जयंती एकदा नाही तीनदा करा. मला एक जण भेटला, महाराज तुम्ही जयंती म्हणता तीनदा करा, तुमचा राजा काय तीनदा जन्माला आला होता का? मी म्हणलं माझा राजा रोज येईन, तुला काही प्रॉब्लेम आहे? जयंती आम्ही रोज करू, तुला काही प्रॉब्लेम आहे का? आणि असे राजांचे आपल्यावर एवढे उपकार आहे, रोज जरी जयंती केली तरी ते कमीच आहे ना, कमीच आहे. किती जयंती केली तरी कमीच आहे. म्हणून जयंती करा, पण नुसती जयंती साजरी करू नका, त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी केली पाहिजे. केली पाहिजे का नाही? हो, तरुण पोरांना सुद्धा शिवजयंतीच्या निमित्ताने सांगतो, कष्ट करा, काम करा, निर्व्यसनी राहा. का लग्न होणार नाही? काय चुकीचं बोललो का? तुम्ही काय माय का बघता, माझं आले. लग्नाचं तर लय अवघड झालं आता. अगं ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, पण ज्याचं राहिलंय तो रोज एकच गाणं ऐकतो, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ. ते मागचं म्हणते कैसे हुआ. ले अवघड महाराज. शादी का लड्डू खाए वो भी आणि ना खाए वो भी पछताए. पाठीचं पण लग्नाचं लय अवघड काम आहे महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, आता इथं भरपूर तरुण मुली सुद्धा आलेल्या आहेत या कार्यक्रमाला, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो, नक्की ऐका. लग्न करत असताना, मुलगा पाहत असताना, मुलगा लय देखणं बघू नका, लय सुंदर बघू नका, लय पैशावाला बघू नका, लय जमिनीवाला बघू नका, लय मोठा बंगल्यावाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तर मस्त 50 एकर जमिनीवाला आहे, 50,000 पगारावाला आहे, पण पोरग रोज दारू पिऊन येत असेल तर ते पैसे कधी टिकणार आणि कधी नवीन पैसा करत येणार? मार लय अवघड आहे. आणि मुलांना सुद्धा सांगतो, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना बरं का, हो, एक साधं मार्गदर्शन आहे बघा, पटलं तर घ्या. हो, प्रभू रामचंद्रांना सुद्धा लग्न करण्यासाठी काय करावं लागलं? शिवधनुष्य फुकट सीता मिळाली का? प्रभू रामचंद्र कोण होते? देव होते ना, पण त्यांना सुद्धा शिवधनुष्य उचलावं लागलं, तेव्हा सीता भेटली. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा उचला ना शिवधनुष्य. रामाने शिवधनुष्य उचललं म्हणजे काय केलं? स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मग आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करा, काम करा, कष्ट करा, निर्व्यसनी राहा, आई वडिलांची सेवा करा, नाव कमवा, मुलींची लाईन लागेल. पण आपण तसं करत नाही. मी नेहमी सांगतो, मुलांनी कष्ट केले पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. कारण आजकाल लग्न फक्त 2च गोष्टी उजळतात बघा बरं का, पटलं तर 2च गोष्टीवर.
एक जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. आणि मुली झाल्यात कमी म्हणून त्यांना आलंय डिमांड आणि मुलींच्या आईंना आलंय मार्केट. त्यांच्या एवढा मार्केट आता कोणालाच नाही. कुठेही लग्नाला जाऊ द्या, नाकात नतन नथीला झटका. आणि ते पाहुण्यांना सांगते आमची मुलगी कोणाला पण द्यायची नाही. हा त्याच्याकडं जमीन पाहिजे, पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, फ्लॅट पाहिजे ना आई वडील नसले पाहिजे तरच आमची मुलगी देणार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, संस्काराचा भाग आहे महाराज. मी नेहमी सांगतो मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे. हो, मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे. हो, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हातारपण, तरुणपणी जसं वागू त्याचं फळ भोगायचं म्हणजे म्हातारपण. हे तीन गोष्टी माणसाने जपले पाहिजे, ह्या तीन गोष्टी. आणि मी नेहमी अजून एक वाक्य सांगतो, घरात पती पत्नीने सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. चांगलं चांगलं म्हणजे कसं, एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचा चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा, मागचं बायको. मागं झोपले नाही ना तुम्ही. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पण मागचं चाक थोडं भाव खात. मागचं चाक थोडं भाव खात. कारण मागच्या चाकाला असं वाटतं साहेब, मागच्या चाकाला की चैन आपल्याच चाकाला आहे. चैन म्हणजे थोडं काय करतं, भाव खात. पण आता बसले तुम्ही इथं म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना खड्ड्यात. मग ते बॅलन्स महत्वाचा नाही का? बॅलन्स असावं का नाही? मी नेहमी सांगतो बायको अशी असावी, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तेव्हा सुखाचा संसार महाराज, नाही तर नाही महाराज. म्हणून समतोल फार महत्वाचा आहे. बॅलन्स लाईफ पाहिजे. विठाल विठाल. मी संस्काराचा भाग सांगत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले कोणी? जिजाऊ मासाहेबांनी. हो, जिजाऊ मासाहेबांचा अवतार कार्य झालं नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते महाराज. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं महाराज, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला.
शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, अरे जय भवानी। नंतर का आधी झालं? अरे मग आवाज कुठे गेला? विठाला विठाला आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, लक्षात घ्या। मी 2018 साली शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो। शहरामध्ये कार्यक्रम होता आणि भव्य दिव्य मोठी रॅली होती शिवाजी महाराजांची, मोठी रॅली। आणि त्या रॅलीमध्ये डीजे होता। काय होता? डीजे। आणि डीजे होता आणि त्या डीजेला गाणं लागलं होतं, शांताबाई चक्रा नखरा, चक्रा नखरा। गावात कोणी नाही ना शांताबाई? मग बरे ते गाणं चालू होतं आणि मी एकटक राजांकडे बघितलं, पुतळा होता शिवाजी महाराजांचा। आणि मी विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज मनातल्या मनात विचार करत असतील, आपल्या वेळेला हिरकणी होती, सरस्वती होती, ही शांताबाई कोण होती गड्या? कारण जयंती माझी आहे आणि उत्सव कोणाचा चालू आहे? मी 5 मिनिटं मुद्दामून थांबलो, पुढचं गाणं ऐकायचं होतं। पुढचं गाणं लागलं, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव। ही खरी राष्ट्राची संपत्ती बरं का। बस बस, बाबूराव आला पण गेला पण। मी विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज मनातल्या मनात विचार करत असतील, आपल्या वेळेला यसाजी होते, तानाजी होते, शिवा काशीद होते, हा बाबूराव नावाचा मावळा कोण होता बाबा? कारण जयंती माझी, उत्सव कोणाचा चालू आहे? म्हणून मी नेहमी सांगतो, शिवाजी महाराजांची जयंती करत असताना थोडं पथ्य पाळा, जास्त नाही पण थोडंफार पथ्य पाळलं पाहिजे ना महाराज, आणि आपलं ते कर्तव्य आहे। आता 19 फेब्रुवारी आली की लोकांची डीपी चेंज, व्हॉट्सअपचे फोटो चेंज, वॉलपेपर चेंज, रिंगटोन चेंज, कॉलर ट्यून ना, स्टेटस चेंज। आता स्टेटसचा विषय निघाला, पण हे टेम्पररी। हा विषय कसा आहे? टेम्पररी। 20 तारीख आली परत आहे तसंच, पहिले पाडे 55। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काही टेम्पररी राहू नका, फोटो बदला, स्टेटस टाका, मी त्या मताचा नाही, पण टेम्पररी राहू नका। हे टाकून बदलून काय होणार नाही, विचार डोक्यात घेतले पाहिजे आपण शिवाजी महाराजांचे। आणि स्टेटसचा विषय काढला तर आपलं स्वतःचं स्टेटस असं बनवा की लोकांनी तुमचे स्टेटसला ठेवले पाहिजे महाराज। 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा माणूस होऊन गेला, असा व्यक्ती होऊन गेला की त्यांनी स्वतःचा असं स्टेटस निर्माण केलं की 350 वर्ष झाले तरी आपण त्या माणसाचं स्टेटस व्हॉट्सअपला ठेवतो, त्याचं नाव म्हणजे नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज। आणि स्टेटस असं कधी निर्माण होत नाही, त्याच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे। आपण रिंगटोन चेंज करतो। आता शिवजयंती आली की काही लोक शिवाजी महाराजांसारखं राहायला बघतात, फॅशनचा विषय झाला। शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवायची, सलूनमध्ये जाणार, इकडून कट मार, इकडून कट मार, खाली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। मग बुलेटवर बसणार, निघाली राजे टपरीवर, मावा घेणार, तोंडात टाकणार, तिकडून निघणार जय शिवराय, हा म्हणा जय शिवराय।
शिवाजी महाराज इज नॉट अ फॅशन, शिवाजी महाराज इज अ पॅशन. हो, लक्षात घ्या, फॅशनचा विषय नाही महाराज. आपल्याला सर्व पाठ आहे. शाहिस्ता खानाची बोटं कापली, अफजल खानाला फाडला, हो, गड जिंकले, तानाजी पिक्चर बघितलंय. पण याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी आपल्याला आयुष्यात काय दिलं बाबा, याचा विचार केला पाहिजे. आपण शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवतो, पण त्यांचे विचार कधी आपण डोक्यात घेतो का, याचा विचार केला पाहिजे. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्यासमोर आदर्श ठेवला, तो आदर्श आपण जपला पाहिजे आणि काळाची गरज आहे. मी नेहमी सांगतो, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव असणारच, याच्यात काही शंका नाही. पण जोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव आहे तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य तारे दिसणार, यात काही शंका नाही. आणि सूर्य दोन प्रकारचे असतात. सूर्य एक उगवतीचा आणि दुसरा मावळतीचा. माणूस नमस्कार कुठल्या सूर्याला करतो? उगवतीचा. डोक्यावर आलेला सूर्याला आणि मावळतीचा सूर्याला कोण नमस्कार करतं का? नाही करत. कारण डोक्यावर आलेला जो सूर्य असतो तो फक्त ऊन आणि उजेड द्यायचं काम करतो. पण उगवतीचा जो सूर्य असतो तो एका अंधाऱ्या रात्रीला छेदून प्रकाशाची वाट आपल्या सर्वांच्या जवळ येऊन पोहोचवतो. मग आपल्या आयुष्यातला अंधार जर कोणी दूर केला असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या सूर्यानं. आणि बस उत्साह जाऊ नको. आणि शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्माचं पालन झालं. म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. हेच अभंगाच्या प्रथम चरणात. धर्माचे पालन